तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ध्वजारोहण हे केलं जातंय। ठाण्यातून ही दृश्य सध्या समोर येत आहे। आज महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण हे करण्यात येते। महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा दिवस म्हणून साजरा केला जातो। तर आजच्याच दिवशी राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। तर 1 मे 1960 ला स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं आणि त्यामुळे हा दिवस मराठीचा दिवस म्हणून मोठ्या उत्साहात राज्यात साजरा केला जातो। आणि या दिवसाची सुरुवात करण्यासाठी राज्यातील हे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये ध्वजारोहण केलेलं आहे। तर हा दिवस मोठ्या उत्साहात राज्यभरात आज साजरा केला जातोय। तर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांना अभिवादन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही हुतात्मा चौकात या हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यामध्ये ध्वजारोहण हे पार पडलेलं आहे। यावेळी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माध्यमांशी संवाद साधताना त्याचबरोबर आपल्या भाषणामध्ये नेमकी काय महत्त्वाची घोषणा करतात का, आज राज्यासाठी सरकारकडून काही दिलं जातं का, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र राज्याचा आज 67वा स्थापना दिन आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन हे केलं जातंय। ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा महाराष्ट्र राज्य स्वतंत्र नव्हतं। त्यानंतर 1 मे 1960 ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली। तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्य हे मुंबई प्रांतात विलीन झाले आणि त्यावेळी मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते। त्यानंतर अनेक या मागणीसाठी आंदोलनं करण्यात आली। या आंदोलनाचा परिणाम म्हणून 1960 मध्ये मुंबईची पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा 2 राज्यांची निर्मिती करण्यात आली। तर 21 नोव्हेंबर 1956 मध्ये आंदोलकांनी तत्कालीन सरकारचा निषेध करत कामगारांनी एक मोर्चा काढला होता आणि यावेळी आंदोलकांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी संपूर्ण परिसर हा दुमदुमून गेला होता। पोलिसांनी त्यावेळी लाठीचार्जही केला होता या आंदोलकांवर, मात्र जमाव हा जुमला नाही। अखेर मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी या आंदोलकांवरती गोळीबारीची घोषणा दिली, निर्णय दिला। त्यानंतर 106 आंदोलकांना यावेळी आपलं प्राण गमवावे लागले आणि त्यानंतर याच आंदोलनाला यश आलं आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली। आज महाराष्ट्र राज्य हा 67वा आपला स्थापना दिन हा साजरा करतोय। याच पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाचे नेते हे विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असल्याचंही पाहायला मिळतंय। ही दृश्य आहे ठाण्यामधली। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण त्यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। ही 3 महत्त्वाची दृश्य ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर। दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय मंत्री गिरीश महाजनांच्या हस्तेही ध्वजारोहण हे पार पडतंय। ही दृश्य आहेत नाशिक मधली। महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आज ध्वजारोहण केलं जातंय। नाशिकमध्येही मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम हा पार पडतोय। यावेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र राज्याचं गीत गाऊन महाराष्ट्र दिनाला सुरुवात करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिवस हा आज साजरा केला जातोय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण ठाण्यामध्ये पार पडलेले आहे। दुसरीकडे मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये ध्वजारोहण हे पार पडतंय। तर ही 2 दृश्य सध्या नाशिक आणि ठाण्यामधली समोर येत आहेत। आज राज्यातील महत्त्वाचे नेते हे आपापल्या मतदारसंघामध्ये ध्वजारोहण करतील आणि महाराष्ट्र दिनाच्या विविध कार्यक्रमांना आपली उपस्थिती दर्शवतील। आज खरं तर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत
ते सरकारकडे सरकार आज महाराष्ट्र दिनानिमित्त काही महत्त्वाची घोषणा करतं का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र दिनासोबतच आज कामगार दिन हाही साजरा केला जातोय। तर ही तीन दृश्य ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर मधली। छत्रपती संभाजीनगर मध्ये मंत्री संजय शिरसाटांच्या हस्ते ध्वजारोहण हे करण्यात आलेले आहे। तर महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन हे केलं जातंय। एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यामध्ये, मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते नाशिकमध्ये, त्याचबरोबर मंत्री संजय शिरसाटांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये हे ध्वजवंदन करण्यात आलेलं आहे। त्यावेळी हे नेते मंडळी माध्यमांशी संवाद साधताना, संबोधित करताना नेमकं काय बोलतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर महाराष्ट्राच्या निर्मिती दिवस म्हणून आजचा दिवस हा साजरा केला जातो। आपली मराठी जोपासली पाहिजे, मराठीचा अभिमान हा बाळगलाच पाहिजे। या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही राज्यातील सर्व मराठी भाषिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याचबरोबर आज महाराष्ट्रानं वर्ल्ड रेकॉर्ड हे केलेच पाहिजे असं वक्तव्यही त्यांनी केलं, असं आवाहनही करण्यात आलं। त्यामुळे आज महाराष्ट्र दिन हा वेगवेगळ्या पद्धतीनं राज्यभरात साजरा केला जाईल। तर राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांकडून आज ध्वजवंदन हे केलं जातंय। हे नेते आता संबोधित करताना नेमकं काय बोलतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर उपस्थितांना हस्तांदोलन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिसून येत आहेत। तर शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री त्याचबरोबर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीमध्ये सध्या हा कार्यक्रम पार पडत असल्याचं पाहायला मिळतंय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अगदी काही वेळातच यावेळी उपस्थितांना संबोधित करतील। ते संबोधित करताना नेमकं काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय शिवाजी पार्कवरही महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित असल्याचं दिसून येतंय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या संबोधित करतायत। राज्यातील जनतेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, मान्यवर, सर्व अधिकारी, समाजसेवक आणि उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा आणि स्वराज्याचा मंत्र दिला। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची दिशा दिली। या भूमीला क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी शेतकरी हिताचा कानमंत्र दिला। या भूमीला क्रांतिज्योती सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणाचं बाळकडू पाजलं। या भूमीचे सुपुत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशालाच नव्हे तर जगाला समतेचा आणि समानतेचा धडा दिला। देशाला एक गौरवशाली वारसा देणाऱ्या आपल्या या दैवतांचं मी स्मरण करतो आणि त्यांना वंदन करतो। आजचा दिवस मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा, बलिदानाचा आणि जिद्दीचा आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आजच्याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला। महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीला आजच्याच दिवशी अधिकृतरित्या महाराष्ट्राचं नाव मिळालं। एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, केशवराव जेजे, सेनापती बापट, नाना पाटील, श्रीपाद अमृत डांगे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे अनेकांच्या लढ्यातून आणि संघर्षातून महाराष्ट्राची निर्मिती झाली। सर्व
महापुरुषांनाही माझा आदरपूर्वक प्रणाम. महाराष्ट्राच्या निर्मितीला विरोध करणाऱ्या नराधमांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व हुतात्म्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो, त्यांचं स्मरण करतो. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीमध्ये कामगारांचं बहुमोल योगदान आहे. जिथे कष्टाला मान आहे तिथेच महाराष्ट्र महान आहे. ज्यांच्या घामातून हा महाराष्ट्र उभा झाला त्या लाडक्या कामगार बांधवांनाही कोटी कोटी शुभेच्छा देतो. आजच्या उत्कृष्ट जे काही संचलन होतंय या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व दलांच्या जवानांचं मी अभिनंदन करतो. आज आपल्याला देशाचं जे काही प्रगती आहे आणि आपला महाराष्ट्र देशाचं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखलं जातो. सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येते. समृद्धी महामार्ग, मेट्रोचं जाळं आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मुंबई पुणे मिसिंग लिंक सारखा चमत्कार आपण घडवून आणला. आज त्याचं दुपारी लोकार्पण देखील आहे. कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं हे राज्य आपलं आहे असली भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्यात आली. बदलते ऋतू, बदलते हवामान यांच्याशी लढताना शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आत्मविश्वास वाढलेल्या माझ्या अनेक लाडक्या बहिणी आता स्वतःचे छोटे छोटे गृहउद्योग करू लागले.